तर तो रस्ता नीट जाऊन विधानसभेत पोचतो, सरळ मंत्रालयात पोचतो. आणि म्हणून हा ओबीसी जो आहे हा सत्तेचा महामार्ग आहे, सत्तेचा महामार्ग आहे. आपल्याला कळलंच नाही ही एवढी मोठी ही संधी आपल्याला फुकटचं आहे. म्हणजे मतदानात जायचं किती साधी सोपी लढाई या लोकशाहीची, आपण लढलोच नाही. खऱ्या अर्थाने गेल्या 75 वर्षात ही साधी सोपी लढाई सत्तेची ही आपण लढलोच नाही. आपण ह्यांच्या सतरंज्या उतरायच्या, ह्यांचा गुलाल उधळायचा, हे निवडून आले की नाचायचं, गोटभर दिली ते घ्यायचं आणि नकायचं त्यांच्या नावानं, त्यांचं झेंडाबाद करायचं. ह्याच्यातच आपल्या पिढ्या बर्बाद झाल्या. पण आता ते न करता 3.5 लाख कोटीचा खजाना, महाराष्ट्राचं बजेट एका वर्षाचं 3.5 लाख कोटी असते, असं 5 वर्षाचं बजेट आहे. ते सगळं तुमच्या हातात यायचं असेल तर आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला ही सत्तेची लढाई जी आहे, ही राजकीय लढाई जी आहे, ही आपल्याला लढावीच लागेल. आणि आरक्षणसुद्धा वाचवायचं असेल तर आता आपल्याला मतपेटीतून ही आरक्षणाची लढाईसुद्धा लढावी लागेल. आणि ती जर आपण नाही लढली तर आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत अक्षरशः गुलाम म्हणून हे लोक आपल्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणून गावागावामध्ये राबवतील. गावागावातनं गावं सोडायची पाळी येईल आपल्याला. आणि शहराकडे काही गावातले लोक, काही अनेक कुटुंब स्थलांतरित झाली. जी नाभिक समाजाशी, धोबी समाजाचे 1-2 कुटुंब आहे, त्यांनी भीतीने त्यांनी गावं सोडलीसुद्धा. परवालाच गेल्या आठवड्यामध्ये एका नाभिक समाजाच्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घरात घुसून मारहाण केली त्यांनी. आणि त्याला पेट्रोल टाकून पेट्रोलणार होती, इतक्यात कोणतं मध्ये पडलं. आणि शेवटी त्याला त्या गुन्हासुद्धा घ्यायला तयार नाही. मी SP ला फोन केला आणि तेव्हा कुठे जेव्हा ते गुन्हा त्यांनी दाखल करून घेतला. म्हणजे हे आता फक्त सुरुवात आहे. हे आणखीन वाढायच्या आधी आपल्याला हे सगळं जे आहे, आपण 60% आहोत, आपण 65% आहोत, हे राज्य आपलं आहे, आपलंच मत, आपलाच नेता, आपलेच विधानसभा, आपलंच मंत्रालय, आपलाच मंत्री आणि आपलाच मुख्यमंत्री, हे डोक्यात आपल्या घुसत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही. गेल्या 4 पिढ्या गेल्या, अजून 4 पिढ्या जातील. आपलं आरक्षण हाय खाऊन जातील. ॲडमिशनचं सुद्धा प्रॉब्लेम होईल, ॲडमिशनसुद्धा मिळणार नाही. नोकरीसाठी सुद्धा वन भडकावं लागेल. आणि पुन्हा तेच मेंढपाळी करा, हमाली करा, वेठबिगारी करा, नाहीतर कोयता हातात घ्या आणि ऊसतोडीला चला. हे आपल्या नशिबी, आपल्या मुलाबाळांच्या नशिबी यायचं नसेल तर आपल्याला हा लढा जो आहे आपल्याला नेटाला लढावंच लागेल. आणि तो लढण्यासाठी आम्ही तर सगळे तयार आहोत. आता कुणी तर आमचं वय काढलं, कोण तर म्हणलं मी 67 झालो, 68. हा मेरगळ तुम्ही सांगितलं, हो मेरगळ तुम्ही सांगितलं आम्ही 68 वर्ष झालो, म्हातारे झालो. म्हणे मुलीच नाही असलं म्हातारा म्हणून जोपर्यंत ओबीसीला सत्तेत बसवत नाही, तुमच्या सगळ्या आपली धनगराची पोरं, ओढव्याची, रामुशाची पोरं ही जोपर्यंत सत्तेत बसवत नाही तोपर्यंत आम्हाला म्हातारासुद्धा व्हायची परमिशन नाही. वाटते तुम्हाला मी म्हातारा झालो आहे? वाटतंय मुंडे साहेब कोयता हातात घेण्याची भाषा ह्या वयात करता येतात? वाटते काय म्हातारे आहेत म्हणून? असं म्हातारा वगैरे काय नाही, वय वाढत असते. ह्या शरीराला एक्सपायरी डेट नाही. कुणीसुद्धा सांगावं की ह्या शरीराला एक्सपायरी डेट आहे म्हणून. कुठल्याही ग्रंथात नाही, कुठल्याही वेदामध्ये नाही, कुठल्या पुराणामध्ये नहीं, किधर भी लिखा नहीं कि इसका एक्सपायरी डेट क्या है, या कुरान में भी नहीं लिखा है कि इसका 100 साल है. आप समझ गए, इसको जितना चला उतना चल सकता है. म्हणून हम तो इसको चलाएंगे. कब तक चलाएंगे? जब तक हमारी ये जो सत्ता जो है, ये महाराष्ट्र की सत्ता जो है, ये हमारे अगली पीढ़ी के हाथ में दे के फिर बाद में हम बूढ़ा होने का सोच सकते हैं. तब तक हमको बूढ़ा होने का भी हमको इजाज़त नहीं है. हम बूढ़े नहीं होने वाले, हम बूढ़े नहीं होंगे. जब तक कि ओबीसी के हाथ में हम सत्ता नहीं देते तब तक हम बूढ़े नहीं होंगे. तर अशा प्रकारे आता उशीर झालेला आहे. मी मला जे काय बोलायचं बोललो आहे. आरक्षणाची लढाई सुरूच आहे, रस्त्यावरची लढाई सुरू आहे, न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता राजकीय लढाईचं रणशिंग आपण फुंकलेलं आहे. जरांगेचे जास्त काय टेन्शन घेऊ नका. जरांगे आता आणखी थोड्या दिवसात आपल्याला कळलं जातं त्यांचं, कारण त्यांना आता जे उपोषण झालं त्याला काय विशेष प्रतिसाद पण काय मिळाला नाही. त्यांना 4-5 दिवसात कोणी सरकारचा कोणीच माणूस गेला नाही त्यांच्याकडे. म्हणजे त्याने उपोषण सोडायचे ते कशासाठी सोडलं, त्यासाठी सोडलं त्यांनी. आणि आता त्यांना निवडणूक लढायची आहे आणि आम्हाला तेच पाहिजे ना की तुम्ही मैदानात यायला पाहिजे ना. अरे पहलवान जब सामने होगा तभी लढाई होगी ना, पहलवान नहीं रहेगा तो लढाई क्या होगी. आणि म्हणून ते रणांगणात येणं आवश्यक आहे. म्हणून जरांगेंना माझं आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर उपोषण सोडून मैदानात या, तुमचे आमदार निश्चित करा. तुमच्यासमोर लढण्यासारखी आमचे गायकेसारखे आमचे पैलवान जे आहेत ते सगळे तयार आहेत. या ठिकाणी सड्डू ठोकून तयार आहेत.
त्यामुळं ही लढाई जी आहे ही लढाई आता ये जंग जारी हो चुका है, हे रणशिंग आपण फुंकलेलं आहे. सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करा, पोरं बाळा सगळे उतरा याच्यामध्ये. विजय हा आपला निश्चित आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या येणाऱ्या विधानसभेमध्ये ही विधानसभेची सत्ता जी आहे ती सत्ता कुठल्याही परिस्थितीत हातात घ्यायची म्हणजे घ्यायची. हा संकल्प करून आजच्या मेळाव्यातून आपण घरी जायचं आहे एवढंच आपल्या सगळ्यांना बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी, जय भीम.